हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान गोपाल श्री कृष्णजींनी धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली श्रीमद भगवद्गीता आणि त्या गीतेवर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सुंदर अशी केलेली टीका। त्या ज्ञानेश्वरीतील किंबहुना श्रीमद भगवद्गीतेतील 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायातील 66 नंबरचा श्लोक आजच्या या दुःखद प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडला। श्लोक अत्यंत महत्वाचा आहे आणि गीतेचं सार प्रगट करणारा। तसं बघितलं तर सगळेच श्लोक गीतेचा सार आहे। मानवी जीवन मूल्यांना प्रस्थापित करणारे सगळेच श्लोक आहेत। गीतेचा एक एक श्लोक म्हणजे मोक्षापर्यंत घेऊन जाणारा एक एक असा वेगळा मार्ग आहे। प्रत्येक श्लोक हा एक वेगळा मार्ग आहे मोक्षापर्यंत घेऊन जाणारा। गीतेमध्ये अनेक विषय हाताळले गेले, सर्वच विषय हाताळले गेले। मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या, तुमच्या माझ्या जीवनामध्ये निर्माण होणारे प्रश्न, या प्रश्नांना आणि समस्यांना यथोचित उत्तर देणारा सर्वोत्तम ग्रंथ जर कोणता असेल तर ती श्रीमद भगवद्गीता। कोणतीही समस्या असू द्या, कोणत्याही प्रकारचं दुःख असू द्या, त्या प्रत्येक दुःखाचं निवारण करण्याची क्षमता श्रीमद भगवद्गीतेला आहे। आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणत्याही प्रकारची समस्या, त्यावर गीता उत्तर देते। आणि म्हणून तुमच्या माझ्या जीवनाचं सार गीतेमध्ये आहे। जीवन कसं जगावं हे गीता शिकवते। आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये श्रीमद भगवद्गीतेचं आचरण आहे त्याचं जीवन मोक्षाकडे वाटचाल करू लागतं, यात काहीही विशेष नाही। प्रत्येक विषय गीतेनं हाताळला। गीतेनं कर्म हाताळलं, गीतेनं ज्ञान हाताळलं, गीतेनं भक्ती हाताळली। कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिहींचाही उत्तम संगम श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे। गीता कर्मही सांगते,
गीता ज्ञानही प्रसवते आणि गीता भक्तीचाही महिमा गाते, असा उत्तम ग्रंथ गीता आहे. आजचाही श्लोक त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मानवी जीवनामध्ये एक महत्वाचं जीवन मूल्य आणि त्या जीवन मूल्याची उकल करणारा उत्तम असा श्लोक आहे. खर तर प्रवचन असतात दशक्रिय विधीला, ती उपस्थितांसाठी असतात, गेलेल्या व्यक्तीसाठी प्रवचन नसतं. हे प्रवचन जे आहेत नाही तुमच्यासाठी आहेत, माझ्यासाठी आहेत, आणि म्हणून त्यातून मार्गदर्शन तुम्हा आम्हासाठीच झालं पाहिजे. उत्तम असा श्लोक आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पाप्यभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. अर्जुना, सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अर्थ लगेच लक्षात ये. सर्व धर्मांचा त्याग कर अर्जुना आणि मला शरण ये. असं जर तू करशील, अहं त्वा सर्व पाप्यभ्यो, तुझ्या सर्व पापांचा नायनाट मी करेन आणि मोक्ष इष्यामि मा शुच, तुला मोक्षाप्रत घेऊन जाईल. 4 भाग आहेत या श्लोकाचे. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर, हा एक भाग आहे. मामेकं शरणं व्रज, मला शरण ये, हा दुसरा भाग आहे. अहं त्वा सर्व पाप्यभ्यो, सर्व पापांचा नायनाट होईल, तिसरा भाग आहे. आणि शेवटी या श्लोकामध्ये फलश्रुती आहे. मोक्ष इष्यामि मा शुच, मोक्षाची प्राप्ती होईल. 4 भाग. काय सांगतायत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला? अर्जुना, धर्मांचा त्याग कर. पहिला भाग थोडासा बघू. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पुन्हा पुन्हा त्याच्या धर्माची आठवण करून दिली. बघा तुम्ही, गीता का सांगितली तर अर्जुनाला त्याच्या धर्माच्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्यासाठी. याचा अर्थ अर्जुन धर्मापासून बाजूला नव्हता गेला, पण त्याला धर्माचा विसर पडला. कदाचित त्याच्या मागे कारण मोह असेल, माया असेल, अर्जुनाने गमावलेला विवेक असेल. पण अर्जुन जेव्हा धर्मापासून दूर जातोय हे भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याच्या धर्माची आठवण करून देण्यासाठी कितीतरी वेळा सूचित केले गीतेमध्ये. सांगतायत ना भगवंत, अर्जुना धर्माचं पालन कर. धर्मापासून जर दूर जाशील तर तुला इहलोक काय परलोक सुद्धा प्राप्त होणार नाही. अर्जुना, परधर्मापेक्षा स्वधर्म श्रेष्ठ आहे आणि स्वधर्माचं पालन कर. अर्जुना, दिली ना आठवण पुन्हा 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 दिली आहे. मग असं असताना सुद्धा, आणि बघा ना, गीतेनं धर्म प्रकर्षानं मांडला. प्रकर्षानं गीता धर्मावर प्रकाश टाकते. गीतेची सुरुवातच धर्म शब्दाने आहे. गीतेची सुरुवात धर्म शब्दाने आहे. कोणता श्लोक आहे पहिला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. जरी धृतराष्ट्राच्या श्लोकानं गीतेची सुरुवात असली तरी शब्द गीतेची सुरुवात धर्म या शब्दाने आहे. धर्मक्षेत्रे. मग ज्या गीतेची सुरुवात धर्म या शब्दानं होते आणि ज्या गीतेमध्ये धर्म हा पाया सांगितला, एचायावत मनुष्य प्राण्यांसाठी धर्माचं आचरण अनिवार्य सांगितलं. धर्मापासून दूर जाऊ नकोस, धर्माचं पालन कर, ही आग्रहानं भगवान श्रीकृष्णांनी तुम्हा माझ्यासाठी आणि अर्जुनासाठी आज्ञा केली. त्याच धर्माबद्दल या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग कर. आतापर्यंत गीतेमध्ये धर्माचं आचरण कर ही आज्ञा आहे.
भगवान श्रीकृष्णांची. परंतु आता मात्र भगवंत म्हणतायत धर्मांचा त्याग कर. मग आता काय करायचं? धर्माचं आचरण करायचं की धर्माचा त्याग करायचा? आणि धर्माचा त्याग कधीही संभवत नाही. लक्षात ठेवा, धर्मापासून जो दूर गेला त्याचा विनाश निश्चित आहे. ज्यानं ज्यानं धर्म सोडला आणि ज्यानं धर्माच्या विरोधात वर्तन केलं तो विनाशाकडे वाटचाल करू लागला. हे सांगण्याची आवश्यकता नाही. इतिहासामध्ये बघा, दुर्योधनाचा विनाश का? अधर्म आहे. रावण हा म्हणता धुळीला मिळाला का? अधर्म आहे. ज्यांनी अधर्माची कास धरली ती सगळीच्या सगळी व कितीही बलाढ्य असू द्या त्यांचा विनाश घडला. आणि म्हणून धर्मापासून दूर जाण्याचा विचारही करू नका. हे लक्षात ठेवा. सुदोदित आणि नित्य धर्माचं पालनच व्हावं. तुकोबराया सुद्धा म्हणताय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. तुकोबराया म्हणतात त्याच्यासाठी तर आम्ही आलो. धर्माचं पालन व्हावं, पाखंड खंडन व्हावं, हेच तर करायचं आहे. मग जिथं संत ग्रंथ भगवंत धर्म पालनाची आज्ञा करतात, आग्रह करतात, तिथं यत्किंचितही धर्मापासून दूर जाण्याचा विचार करू नका. धर्म त्यागाचा विचार करू नका. मग तुम्ही म्हणाल महाराज या ठिकाणी तर स्पष्ट सांगितले, श्लोक तर स्पष्ट सांगतोय सर्व धर्मांत परित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग कर. मग आता करायचं काय? संभ्रम निर्माण होतो बुद्धीमध्ये, एक कुठंतरी गोंधळ निर्माण होतोय. कारण आतापर्यंत धर्माचं पालन हीच आज्ञा आहे आणि आता सांगताय धर्माचा त्याग. करायचं काय? बाय काही नाही का? गीतेमध्ये धर्म सांगितला आणि आम्हालाही धर्म लहानपणापासून तुमच्या माझ्या मनावर बिंबवला. थोडीशी धर्माची संकल्पना आपल्या समोर स्पष्ट होणं गरजेचं आहे. कधी कधी आम्ही धर्माच्या बाबतीत अतिशय संवेदनशील होतो, कट्टर होतो, कट्टर बर का. पण मला वाटतं ज्या संकल्पनेच्या बाबतीत आम्ही कट्टरता बाळगतो ती संकल्पना म्हणजे धर्म आहे, ही आमची समजूतच गैरसमज आहे. शब्द लक्षात येतात. ज्या संकल्पनेच्या बाबतीत तुम्ही आम्ही संवेदनशील आणि कट्टरता बाळगतो ती संकल्पना म्हणजेच आमचा गैरसमज आहे. काय धर्म म्हणजे? आमच्या मनावर बिंबवला गेला तो धर्म, की गीतेनं काही वेगळ्या धर्माची संकल्पना मांडली आहे? वेगळा धर्म नाही, पण धर्माची संकल्पना वेगळी मांडली आहे. बघा ना, आमच्या मनावर काय बिंबवलंय? जेव्हापासून आम्हाला कळायला लागलं, जेव्हापासून आम्हाला समजायला लागलं, आमच्या मनावर एक गोष्ट नक्की बिंबवली गेली की पुन्हा 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 आम्हाला ते सांगितलं गेलं. तुमच्या माझ्या मनावर येतं. आता मी धर्म शब्द उच्चारतो तर काय येते तुमच्या मनामध्ये? हिंदू हा शब्द आलाय ना, की धर्म म्हणताय म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हिंदू ही संकल्पना आहे. म्हणजे मी हिंदू आहे, हा माझा धर्म आहे. हिंदू हा माझा धर्म आहे. आणि तेच तर आमच्या मनावर बिंबवलंय की बाबा तू हिंदू आहेस, तू हिंदू आहेस, तू हिंदू आहेस, तू हिंदू आहेस. हे आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून आम्हाला सांगितलं तू हिंदू आहेस, तू हिंदू. मग हिंदू, मग त्याची एक विशिष्ट आचरण पद्धती आहे, ती आचरण पद्धतीचा अवलंब कर. तसं वाघ, तू हिंदू आहेस, तिलक पाहिजे हिंदूच्या कपाळाला, शेंडी पाहिजे, मग ती विशिष्ट चिन्ह निर्माण झाली, अमुक अमुक चिन्ह बाळगणारा हिंदू. मग त्याची एक विचारधारा तयार झाली.
मग ती विचारधारा, विशिष्ट विचारधारा तयार झाल्यानंतर ती आचरण करणारा समूह तयार झाला, समुदाय तयार झाला. लक्षात घ्या, हिंदू हा जर आम्ही धर्म समजत असू तर मग मुस्लिम सुद्धा धर्म समजायला हवा, बौद्ध सुद्धा धर्म समजायला हवा, जैन सुद्धा धर्मच आहे, शीख सुद्धा धर्मच आहे, यहुदी धर्मच आहे, ज्यू धर्मच आहे. हे सगळे धर्म समजायला लागतील. तुम्ही म्हणाल लागतील नाही, हे धर्मच आहेत असं तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. नाही नाही, लागतील महाराज असं नाही. हिंदू धर्मच नाही, बौद्ध धर्म आहे, मुस्लिमही धर्म आहे, जैन धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, पारशी, यहुदी, ज्यू काय असतील हे सगळे धर्म आहेत. नाही, मी किती दीक्षितपूर्वक सांगतोय, नीट बघा, ऐका. हे धर्म नाहीत. म्हणून मग हे काय? हे तर आतापर्यंत आम्हाला हेच सांगितलं. एक सांगू का तुम्हाला, गीता जो आम्ही आमच्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ मानतो, ठीक, हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गीता, मुस्लिमांचा कुराण, शिखांचा ग्रंथ साहिब, ख्रिश्चनांचा बायबल, बरोबर, हे आम्ही ठरवलंय की हा अमुक अमुक धर्मग्रंथ आहे. चला, बायबलमध्ये ख्रिश्चनांविषयी आहे, त्यांच्या आचार पद्धती विषयी आहे, वर्णित आहे, आणि ख्रिश्चन हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी आला. कुराण शरीफ मध्ये सुद्धा इस्लामची आचरण पद्धती सांगितली. इस्लाम हा शब्द कुराण शरीफ मध्ये आला. ग्रंथ साहेब मध्ये शिखांना आचरण पद्धती शिकवली. गीता सुद्धा आचरण पद्धतीच शिकवते, परंतु ती हिंदूंना शिकवते का? कुराणामध्ये इस्लाम शब्द आहे, बायबलमध्ये ख्रिश्चन शब्द आहे, मग गीतेमध्ये हिंदू शब्द आहे का? जर ते आमचा धर्मग्रंथ आहे तर चेक करा. 700च्या 700 श्लोक अभ्यासा, कुठंही तुम्हाला हिंदू हा शब्द आढळणार नाही, कुठंच नाही आढळणार. गीतेमध्ये हिंदू शब्द नाहीये. बर, नसेल, हिंदुत्व ही संकल्पना तरी कुठं डोकावली का गीतेमध्ये? हिंदुत्व ही संकल्पना गीतेमध्ये हिंदुत्वाचा उल्लेखही नाही. हिंदुत्व या संकल्पनेबद्दल गीता अजिबातही बोलत नाही. हिंदू हा शब्द गीतेमध्ये कुठेही आला नाही. बरं, गीतेमध्ये नाही, आता गीतेतच नाही तर महाभारतात असलेला प्रश्नच नाही, कारण महाभारताचाच भाग गीता आहे, भीष्म पर्वाचा भाग आहे. मग महाभारतात नाही, रामायणामध्ये तरी हिंदू शब्द कुठं? रामरायांचा धर्म हिंदू होता असं कुठं उल्लेख? कुठंच नाही. वेदांमध्ये हिंदू शब्द, कोणता वेद हिंदुत्व ही संकल्पना मांडतो? यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, कोणता वेद मांडतोय हिंदुत्वाची संकल्पना? कोणताच नाही. कोणत्याच वेदात हिंदुत्व संकल्पना नाही. किती पुराणं हिंदू धर्माची आम्ही मानली? 18 पुराण. कोणतं पुराण हिंदुत्वाबद्दल बोलतं? प्रत्येक पुराणाचा वेगवेगळा विषय आहे. गरुड पुराण असेल, देवी पुराण असेल, गणेश पुराण असेल, प्रत्येक पुराणाचा वेगवेगळा विषय आहे. पण हिंदुत्व हा विषय एकही पुराण हाताळत नाही. 6 शास्त्र आम्ही मानली, मुख्य शास्त्र. मग एखादं शास्त्र तरी बोलतंय का हिंदुत्वाबद्दल? नाही. शास्त्रही बोलत नाहीत, वेदही बोलत नाही, उपनिषदही बोलत नाहीत. 108 उपनिषद आहेत, त्यातली मुख्य 7 उपनिषद आहे, कठ, केर, प्रश्न, मंडूक वगैरे. हे सगळी उपनिषद हाताळा तुम्ही, कुठंच हिंदुत्व संकल्पना नाही. आता बघा, उपनिषद हिंदुत्वाबद्दल बोलत नाहीत तरी आम्ही म्हणतो ते हिंदू धर्माचे आहेत. वेद हिंदुत्वाबद्दल बोलत नाहीत तरी आम्ही म्हणतो वेद हिंदू धर्माचे आहेत. पुराण हिंदुत्वाबद्दल बोलत नाहीत तरी आम्ही म्हणतो पुराण हिंदू धर्माचे. गीता हिंदू धर्माबद्दल किंवा हिंदुत्वाबद्दल बोलत नाही तरी म्हणतो आम्ही गीता हा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे. मग हे कसं? काहीतरी संबंध असेल. लक्षात घ्या, हिंदू हा शब्द फार काही प्राचीन नाहीये. अर्वाचीन शब्द येतो, 5,500-6,000 वर्षापूर्वी निर्माण झालेला शब्द आहे. सिंधू नदीच्या
काठावर जी हडप्पा संस्कृती किंवा जी मोहेंजोदडो संस्कृती, ती शहरं सापडली बघा, ती सिंधूच्या किनाऱ्यावर किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ही जी काही संस्कृती डेव्हलप झाली, विकसित झाली, पारशी भाषेमध्ये किंवा हिब्रू भाषेमध्ये स हा ह म्हणून वापरतात. मग ते सिंध त्याचा हिंद झाला. सिंधूच्या ठिकाणी राहणारे हिंदू असा अपभ्रंशात्मक हिंदू शब्द आलाय. खरा तर तो पारशी त्याचं जन्मस्थान पारशी आहे हिंदू शब्दाचं. बरं, सिंधू नदीच्या किनाऱ्यावर राहणारे हिंदू असं झालं नंतर. म्हणजे तिथं जी काही संस्कृती निर्माण झाली ते हिंदू. 5,500-6,000 वर्षापूर्वीची हिंदुत्व ही संकल्पना आहे. त्या संस्कृतीची एक विशिष्ट अशी आचरण पद्धती होती जी सनातनला धरून आहे, सनातन संस्कृतीशी संलग्न आहे. शब्द नीट आहे. सनातन आणि हिंदू काय झालं माहितीये का? सनातन ही संस्कृती विश्वव्यापक आहे, पण हिंदुत्व ही संकल्पना मात्र थोडीशी मर्यादित झाली. तिला मर्यादा टाकल्या गेल्या. सनातन संस्कृतीला मर्यादा नाही. खरं सांगू का तुम्हाला, सनातन हा शब्द कुठून आलाय? सन म्हणजे सनातन, संस्कृत मध्ये सुद्धा सन सूर्य, सन आतन आलेला, सनातन सूर्यापासून आलेली. याच्यात 4थ्या अध्यायामध्ये मला वाटतं परंपरा सांगितली. सूर्यानं मनुला, मनून ईश्वाकुला, अशी जी परंपरा आली ना, सनातन संस्कृती किंवा सनातन विचारधारा जी आली आहे ती सूर्यापासून आहे, प्राचीन आहे. म्हणजे तिला जन्मही नाही, आद्य नाही आणि अंत नाही. अनादी काळापासूनची सनातन संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीशी संलग्न असलेली हिंदू संस्कृती आहे. परंतु त्याला कट्टरता आली, मर्यादा आली. बरं का? आणि जिथं मर्यादा येते ना ती सर्वव्यापक असत नाही. मग त्याला मर्यादा पडल्यानंतर आपण म्हणतो ना, पाण्याला बांध घातला नाही ना की मग ते पसरतं, पण बांध घातला ना की मग ते थांबतं. तसं एक सांगू का, विचारांना मर्यादा कशी कधीच असू नये. विचार हे प्रवाहित असावेत, नित्य प्रवाहित असावेत विचार. विचारांना बांध, बघा तुम्ही, वाहतं पाणी नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असतं, पण जेव्हा पाण्याला बांध घालतो ना आपण तेव्हा साठतं ते पाणी आणि मग तिथं अशुद्धी निर्माण होतात. बरोबर आहे ना? साठलेल्या पाण्यामध्ये अशुद्धी असतात, वाहत्या पाण्यामध्ये नसतात. जेव्हा विचार वाहते असतात, खळाळत असतात ना तेव्हा ते शुद्ध असतात. पण जेव्हा त्याला मर्यादा घातल्या जातात ना तेव्हा अशुद्धी निर्माण होतात, विकृती निर्माण होतात. लक्षात घ्या, जेव्हा सनातन संस्कृती ही विश्वव्यापक, सनातन संस्कृतीचं द्योतक काय माहितीये तुम्हाला? वसुधैव कुटुंबकम ही विचारधारा आहे. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर. बघा ना तुम्ही किती व्यापक आहे. विश्वाला माझं घर आहे असं समजून विश्वामध्ये किंवा या विश्वाला स्वतःचं कुटुंब, वसुधैव कुटुंबकम, हे संपूर्ण विश्व म्हणजे माझं एक कुटुंब आहे. ही सनातन संस्कृतीची विचारधारा आहे. लक्षात घ्या, तिथं मर्यादा नाही आहे, विश्वात्मक विचार आहे. पण जेव्हा हिंदुत्व आलं की मग मर्यादित भारत, हिंदुस्तान. किती हिंदू राष्ट्र आहेत? एक. कोणतं? नेपाळ. आता ते सुद्धा हिंदू राष्ट्र राहिलं नाही मला वाटतं. तिथं सुद्धा आता सगळ्या धर्माची लोक राहतात. हिंदुस्थानला नाव जरी हिंदुस्थान असलं तरी देखील आम्ही आमच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा अर्थ काय? सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी राहू शकतात, राहतात. नाव जरी हिंदुस्थान असलं तरी हिंदुस्थानामध्ये मुस्लिमही आहेत, शीखही आहेत, बौद्धही आहेत, सगळ्या धर्माची माणसं आहेत, सगळ्या समुदायाची. मग हिंदू किती? बघा बर का, जगामध्ये कोणताही माणूस, तो मुस्लिम असेल, जैन असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, कोणताही समुदायाचा असू द्या, पण तो सनातनी. आता बघा, हिंदू जरी नसला तरी तो सनातनी. सनातनी म्हणजे काय?
सनातन विचारधारेचा अवलंब करणारा. सनातन विचारधारा ही विश्वव्यापक आहे बरं का, लक्षात घ्या. मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, यहुदी धर्म, ज्यू धर्म हे सगळे धर्म अस्तित्वात येण्याच्या पूर्वी, धर्म म्हणण्यापेक्षा समुदाय, हे अस्तित्वात येण्याच्या पूर्वी सनातन संस्कृती आहे, सनातन विचारधारा आहे. सनातन ही सगळ्यांची जननी आहे, सगळ्या विचारधारांची. तिथूनच मुस्लिम विचारधारा आहे, तिथूनच बौद्ध विचारधारा आहे, तिथूनच हिंदू ही विचारधारा आहे. लक्षात घ्या, तिथूनच आहे. मूळ स्त्रोत सनातन विचारधारा आहे, मूळ स्त्रोत. तिथून या फांद्या फुटल्यात. जैन धर्म हिंदू धर्माचाच भाग आहे, हिंदू धर्माचाच विचारधारा आहे. शीख धर्म हिंदू धर्मातून बाजूला आहे, किंवा सनातन मधून. हिंदू धर्मही त्याच विचारधारेचा आहे आणि बौद्ध धर्मही त्याच विचारधारेतून आहे. मूळ शोधा. बघा, नीट लक्षात घ्या. मग आता आमचा धर्म काय? आम्ही स्वतःला जरी हिंदू समजत असू तरी देखील तो धर्म नाही, ती एक समुदाय आहे, ती एक विचारधारा आहे. बघा ना तुम्ही, आम्ही का हिंदू ठरलो? तर आम्ही हिंदू विचारधारा स्वीकारली, आचरणात आणली, आचरणात आणतोय, म्हणून आम्ही हिंदू ठरलो. एखादा मुस्लिम का ठरतोय? तो ती विचारधारा त्याने स्वीकारली, ती विचारधारा तो आचरणात आणतोय, म्हणून तो मुस्लिम ठरला. एखाद्याने बौद्ध विचारधारा स्वीकारली, ती आचरणात आणतोय, तो बौद्ध ठरतो. ती विचारधारा आचरणात आणणारे जे समुदाय या जगतामध्ये, या विश्वामध्ये निर्माण झाले, हिंदू विचारधारा आचरणात आणणारा हिंदू समुदाय. मुस्लिमांना ती मान्य नाही. ते म्हणतात आम्ही श्रेष्ठ आहे, आमची विचारधारा श्रेष्ठ आहे. पण त्यांच्या हिंदूंना मान्य नाही. ते म्हणतात नाही, आमची श्रेष्ठ आहे. मग आता वाद निर्माण झाला की नाही श्रेष्ठ कनिष्ठाचा, आणि वादातून संघर्ष निर्माण होतात, हे लक्षात घ्या. जेव्हा वाद निर्माण होतो श्रेष्ठ कनिष्ठाचा, तेव्हा संघर्ष होतो. म्हणून हिंदू मुस्लिम संघर्ष का? पण एक सांगू का माय बापा तुम्हाला, धर्म ही अशी संकल्पना आहे जिथं संघर्ष आणि वादाला, भांडणाला जागाच नाही. काय आम्हाला धर्म काय? आम्ही प्रार्थना शाळेमध्ये सुद्धा म्हणतोय, आणि म्हणायचो, आता पण म्हणतोय. कोणती माहिती का? खरा तो एकची धर्म जगाला. मग आता जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म हे जर असेल तर तिथं वादाचा, संघर्षाचा प्रश्न येतो कुठं? धर्म संघर्ष शिकवत नाही, धर्म भांडण शिकवत नाही, धर्म वादविवादात पडत नाही. खरं सांगू का तुम्हाला, धर्म ही सांगण्याची, धर्म ही मांडण्याची, किंवा धर्म ही ऐकण्याची गोष्ट नाहीये. धर्म ही आचरणाची बाब आहे. आचरण व्हावं, आणि आचरण जोपर्यंत होतय ना, धर्म रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. रक्षतो तो धर्म, मारतो तो धर्म नाही. शब्द कळतायत? मारायला शिकवतो तो धर्म नाही, मारतो तो धर्म नाही, रक्षितो तो धर्म. त्याच्या ठिकाणी क्षमा आहे, त्याच्या ठिकाणी रक्षण आहे, संरक्षण आहे. धर्म हे तुमचं माझं अस्तित्व आहे. धर्माची संकल्पना नीट समजून घ्या. आमचा गोंधळ त्याच्यामुळे आहे. हे बॉम्बस्फोट वगैरे हे जे चाललंय ना, कळालंच नाही, धर्मच समजलेला नाहीये. त्यांना नाही, आम्हालाही नाही. आम्ही फक्त कट्टरता बाळगून आहे. आम्हाला खरा धर्माची संकल्पना जी आमच्या गीतेमध्ये मांडलेली आहे ती आम्ही समजूनच कधी घेतली नाही. आणि म्हणून बारकाईने ही संकल्पना किती व्यापक संकल्पना आहे, विश्वव्यापक संकल्पना आहे. समुदाय कोणताही असू द्या, विचारधारा कोणतीही असू द्या, जन्माला येताना कधीच परमेश्वरानं तुमच्या माझ्यावर शिक्का मारून पाठवला नाही. हा, याच्यावर हिंदू धर्माचा शिक्का, याच्यावर बौद्ध धर्माचा, असं नाही हो. जन्माला येताना प्रत्येक जण माणूस म्हणूनच जन्माला आलाय, हे शिक्के नंतर पडलेत आपल्यावर. हे नंतर आहे सगळं. जन्माला आल्यानंतर कुणी हिंदू ठरला, जन्माला आल्यानंतर कुणी मुस्लिम ठरला, जन्माला आल्यानंतर कुणी बौद्ध ठरला. जन्माला येताना फक्त तो माणूस होता, माणूस.
आणि म्हणून एक सांगू का, परमेश्वरानं जन्माला येतानाच आमचा एक धर्म आमच्या सोबत ठरवून पाठवला आणि तो धर्म म्हणजे माणुसकी, मानवता. आणि याच्यावर जगातल्या सर्व माणसांचा एकच धर्म आहे, मानवता, माणुसकी. हा एकच धर्म आहे बाय बापू तुमचा माझा. बाकी सगळे समुदाय आहेत, त्या विचारधारा आहेत, त्या नंतर निर्माण झालेल्या आहेत, त्या नंतर आमच्यावर बिंबवलेल्या आहेत. पण आम्ही जन्माला येताना माणूस आहोत आणि जेव्हा आम्ही मानवता विसरतो, माणूस धर्म विसरतो ना, तेव्हा आम्ही माणूस न राहता पशु ठरतो, तेव्हा आम्ही अधर्मी ठरतो. जेव्हा आमचा मानवता हा धर्म आम्ही विसरतो तेव्हा आम्ही पशुतेचा अवलंब करतो आणि आम्ही मग अधर्मी ठरतो. पशुला काय कळतो? धर्म ना धर्म. तुम्हा आम्हाला सर्वांना कळतो धर्म. किती व्यापक संकल्पना आहे ना, बघा ना. म्हणून एक लक्षात घ्या, संघर्ष शिकवतो तो धर्म नाही, संघर्ष घडवतो तो धर्म नाही, भांडण करतो तो धर्म नाही, एकमेकांच्या विरोधात तलवारी घेऊन समोरासमोर उभा करतो तो धर्म नाही, युद्ध शिकवतो तो धर्म नाही, युद्ध करायला लावतो तो धर्म नाही. जगामध्ये शांतता, सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम निर्माण करतो तो धर्म. माणसाला माणसाच्या जवळ आणतो तो धर्म. माणसामध्ये प्रेम, आपुलकी निर्माण करतो तो धर्म. हे आम्हाला कळलं ना की मग संघर्षाचा प्रश्न येत नाही आणि कुणाविरुद्ध तलवार उपसण्याचाही प्रश्न येत नाही, वादविवाद करण्याचाही प्रश्न येत नाही. पण आम्ही समजून घेत नाहीये. भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितला धर्म कोणता सांगितला? हिंदू हा धर्म अजिबात गीतेनं सांगितला नाही. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा गीतेमध्ये धर्म शब्द आला त्या धर्माच्या ठिकाणी जर आम्ही हिंदू हा शब्द लावला तर गोंधळ झाला म्हणून समजायचं. गीतेमध्ये जिथे जिथे धर्म आला तिथे तिथे जर आम्ही हिंदू हा शब्द लावला ना, गोंधळच झाला. गीता हिंदू धर्माबद्दल अजिबात बोलत नाही. मग तुम्ही म्हणाल बोलत नाही तर मग धर्म सांगत नाही का? गीता सांगते ना, पण ती हिंदुत्वाबद्दल नाही बोलत. गीतेमध्ये धर्म आहे. लक्षात घ्या, 5,500 वर्षापूर्वी गीता निर्माण झाली. म्हणजे मला वाटतं हिंदुत्व ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या पूर्वीची गीता आहे. वेद त्याच्या आधीचे आहेत, उपनिषद त्याच्या आधीचे आहेत. म्हणून त्याच्यात हिंदुत्व ही संकल्पना आलेली नाहीये. का आलेली नाही? तर ती संकल्पनाच अस्तित्वात येण्याच्या आधीचे हे ग्रंथ आहेत. गीता त्याच्या आधी सांगितलेली आहे. त्यामुळे भगवंतांनी कुठं हिंदू किंवा हिंदुत्वाचा उल्लेखही गीतेमध्ये केला नाही किंवा महाभारतात आलेला नाही, कुठंच नाही. पण तरी देखील गीता एक शब्द मात्र प्रकर्षाने उल्लेखते आणि तो शब्द म्हणजे धर्म. याचा उल्लेख मात्र गीतेनं केला, धर्म. मग अर्जुनाला सुद्धा सांगितलंय धर्म, धर्माचं पालन. मग कोणता धर्म? गीता कोणता धर्म सांगते? तोपर्यंत तर हिंदुत्व ही संकल्पनाच नव्हती जेव्हा भगवंतांनी धर्म शब्द उच्चारला तेव्हा. मग कोणता धर्म भगवंत सांगतायत? एक सांगू का, प्रत्येकाचा धर्म ठरलेला आहे. आता बारकाई नाही का, आपल्याला मुद्द्याकडे जायचं. प्रत्येकाचे धर्म ठरलेले आहे. तुम्ही म्हणाल आता हे बाजूला ठेवा बरं का, कोणतं? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध हे सगळं बाजूला ठेवा. हे समुदाय, ज्या विचारधारा आहेत ह्या बाजूला ठेवा. आता फक्त माणूस या भावनेतून, या दृष्टिकोनातून विचार करा. मी माणूस आहे याच्यातून फक्त विचार करायचा. बाकी सगळ्या संकल्पना आणि तुमच्या माझ्या डोक्यातले सगळे गोंधळ बाजूला ठेवा. शुद्ध मनानं माणूस आहे मी या भावनेतून आपल्याला विचार करायचा. आता बघा, अर्जुन आणि प्रत्येकाची एक विशिष्ट अशी भूमिका आहे. बघा बरं का, तुमची माझी प्रत्येकाची एक विशिष्ट भूमिका आहे. आणि गीतेनं त्या भूमिकेनुसार किंवा कर्मानुसार समाज विभागणी केली. लक्षात घ्या, कर्म विभागणी आहे, जात विभागणी नाही, धर्म विभागणी नाही. गीतेनं धर्मावर आधारित समाज विभागणी केलेली नाही. गीतेनं जात विभागलेली नाही किंवा जातीचा उल्लेख नाही. लक्षात घ्या, गीतेमध्ये जे आलेत ना की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे त्यांच्या कर्मानुसार विभागणी आहे, कर्मावर आधारलेली आहे. मग कोण ब्राह्मण? विद्यादान करतो तो ब्राह्मण.
क्षत्रिय कोण? रक्षितो तो क्षत्रिय. वैश्य कोण? व्यापार करतो तो वैश्य. शूद्र कोण? आता बघा ना, हे सगळी कामं आपल्याला करायला लागत नाहीत का? जेव्हा माझ्या मुलाला मी काहीतरी शिकवतोय, सांगतोय, तेव्हा मी ब्राह्मण या भूमिकेत आहे. माझ्या पत्नीचं, माझ्या बहिणीचं रक्षण जेव्हा मला करायचं आहे, तेव्हा मी क्षत्रिय भूमिकेत आहे. कुठेतरी मला व्यवहार करायचा आहे, व्यापार करायचा आहे, तेव्हा मी वैश्याच्या भूमिकेत आहे. आणि जेव्हा मी गाईचा गोठा साफ करतो, किंवा माझ्याच मुलाचे कपडे मी धुतो, मी कोणत्या भूमिकेत येतो? ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला मला पार पाडाव्या लागतात. सगळ्याच आम्ही करतो ते सगळं. माझ्या भगवान श्रीकृष्णांनी नाही केलं का ते? अर्जुनाला गीता सांगत होती तेव्हा ब्राह्मणाच्या भूमिकेत आहेत. द्वारकेचं रक्षण केलं, शिशुपाल मारला, क्षत्रियाच्या भूमिकेत आहे. दही दुधाचा विक्रय केला, वैश्याच्या भूमिकेत आहे. आणि गायी राखल्या, शेण काढलं, शूद्राच्या भूमिकेत आहे. कर्मावर विभागलेल्या या गोष्टी आहेत. आणि या प्रत्येक भूमिकेतून तुम्हाला जावं लागतं. माय बापू, प्रत्येकाला जावं लागतं. करतो ना मी या भूमिका दिवसाभरात. अर्जुन ज्यावेळी रणांगणामध्ये उतरला हातामध्ये शस्त्र घेऊन, आणि समोर स्वकीयांना बघून अर्जुन जेव्हा युद्धाला नकार देतोय, शस्त्र खाली टाकतोय, तेव्हा भगवंत त्याला त्याच्या धर्माची म्हणजे क्षात्र धर्माची आठवण करून देत आहे. अर्जुना, अरे क्षत्रिय आहेस, शस्त्र घेऊन रणांगणामध्ये आलास. आणि एका क्षत्रियानं रणांगणामध्ये शत्रूला पाठ दाखवलं. हा क्षत्रियासाठी अधर्म आहे. क्षत्रियानं लढावं, शत्रूशी लढावं, धर्माच्या रक्षणार्थ लढावं, दुर्बलाच्या रक्षणार्थ लढावं. क्षत्रियाचा तो धर्म आहे. अर्जुना, पाठ दाखवतोय युद्धामध्ये, अधर्माला पाठराखण करतोयस, धर्म टाकतोयस. म्हणजे आता कोणता धर्म टाकतोय अर्जुन? क्षात्र धर्म. कारण तो क्षत्रिय म्हणून रणांगणात आहे. आणि जेव्हा तो क्षात्र धर्माला पाठ दाखवतोय किंवा क्षात्र धर्माला नकार देतोय, तेव्हा भगवंत म्हणतोय, अर्जुना, अधर्माची पाठराखण करू नकोस. म्हणजे काय हो? तुमच्या माझ्या जीवनामध्ये, तुमच्या माझ्या समोर उभं राहिलेलं जे काही इप्सित कर्तव्य कर्म आहे ना, तोच आपला धर्म आहे. लक्षात ठेवा. आणि दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी भूमिकांमध्ये आपण जातो. कितीतरी भूमिका. अहो, नकळत आपण फार मोठे कलाकार आहोत, फार मोठे. बघा ना, आपण आपल्या भूमिका नकळत बदलतात, आपल्याला सुद्धा कळत नाही. बदलतात ना. समोर जर पत्नी असेल तर आपली भूमिका कोणती असते? पतीची. पण अचानक आई आली, पटकन ट्रान्सफर होते भूमिका, आपल्याला कळत पण नाही. पतीच्या भूमिकेतून आपण लगेच मुलाच्या भूमिकेत जातो. आई आली आहे ना, तेच बहीण आली तर पटकन भूमिका ट्रान्सफर होते, भावाच्या भूमिकेत जातो. तेच मुलगा आला तर परत भूमिका बदलते, बापाच्या भूमिकेत जातो. दिवसभरामध्ये या सगळ्या भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. आणि त्या नकळत आपण पार पाडतो सुद्धा. या प्रत्येक भूमिकेत, प्रत्येक नात्याचं, प्रत्येक भूमिकेचं कर्तव्य आहे ना. कर्तव्य. जर मी माझ्या पत्नीच्या समोर आहे तर तिचे लाड पुरवणं, तिचा सांभाळ करणं, की जिनं माझ्यासाठी तिचे आई वडील सोडले, तिचं घरदार सोडलं, तिचं माहेर सोडलं, माझ्या सुखदुःखामध्ये सहभागी झाली, माझी अर्धांगिनी म्हणून राहते, तर तिचा सांभाळ करणं माझं कर्तव्य आहे ना, माझा धर्म आहे ना. पती धर्म शब्द कसा येतोय? पती धर्म. जेव्हा आई, ज्या मातेनं मला जन्म दिला, ज्या मातेनं मला जोजवलं, लहानाचं मोठं केलं, माझे लाड पुरवले, त्या आईचा सांभाळ करणं पुत्र म्हणून माझा धर्म आहे ना. आणि जेव्हा आईचा सांभाळ करणं आपण नाकारतो, तेव्हा आपण धार्मिक ठरतो की अधर्मी ठरतो? अधर्मी ठरतो. अहो, काय म्हणाले त्याच्याबद्दल बोलताय? काय नाही हो, अधर्मी पोरग येते का बरं? अहो, म्हणाले आईबाप सांभाळत नाही. म्हणजे काय झालंय? अधर्मी का ठरलाय? त्यानं त्याचं कर्तव्य नाकारलं. त्यानं त्याचं कर्तव्य पुत्र या भूमिकेतून त्याचा जो धर्म आहे, आई वडिलांचा सांभाळ त्यांच्या म्हातारपणामध्ये करणं, हा पुत्र म्हणून जर माझा धर्म असेल आणि तो जर मी नाकारत असेल तर मी अधर्मी ठरतो.
आपला धर्म काय? बहिणीच्या समोर भाऊ म्हणून माझी जी काही कर्तव्य आहे तो माझा धर्म आहे. माझ्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना लहानाचं मोठं करणं हा पिता म्हणून माझा धर्म आहे. प्रत्येक भूमिकेची कर्तव्य आहे आणि भूमिकेची कर्तव्य हाच आपला धर्म आहे. लक्षात ठेवा, कर्तव्यांना जो विनमुख झाला तो अधर्मी ठरतो. प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म आहे. प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म आहे. प्रजेच्या समस्या सोडवणं हा राजाचा धर्म आहे. पण इतिहासात उचकून बघा, ज्या ज्या राजांनी प्रजेकडे दुर्लक्ष केलं आणि ज्या ज्या राजांनी स्वतःचा स्वार्थासाठी राजकारभार केला ते अधर्मी ठरले. त्यांना प्रजाहित दक्ष म्हटलं गेलं नाही, त्यांना कल्याणकारी म्हटलं गेलं नाही. चंद्रगुप्त मौर्य सम्राट ठरले, अशोक सम्राट ठरले, पण नंद राजाला कोणीच सम्राट म्हणत नाही. स्वार्थी होता, विलासी होता. कोण नंद राजा? ज्याचं चाणक्यानं प्रतिज्ञा केली ज्याच्या दरबारामध्ये, तोपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही जोपर्यंत तुझ्या धर्मात तुझ्या राज्याचा किंवा तुझा निपात करत नाही. धनानंद धनानंद तो राजा, शेवटचा राजा नंद वंशातला, अधर्मी होता, विलासी होता, प्रजेकडे लक्ष नाही, अधर्मीच ठरला. का? त्याची कर्तव्य तो विसरला. ज्या भूमिकेत मी आहे ना त्या भूमिकेची कर्तव्य मला समजली पाहिजे, तोच माझा धर्म आहे. बाकी विचारधारा बाजूला राहू द्या. पण माणूस म्हणून मी जेव्हा जन्माला येतो तेव्हा मला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात आणि त्या भूमिका पार पाडत असताना माझी जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाडणं म्हणजे धर्माचं पालन करणं, आचरण करणं आहे. कपाळाला गंध लावणं, पण आई वडील सांभाळत नाही ना, कपाळाला गंध लावणं म्हणजे धार्मिकता. आहा, आचरणात धार्मिकता पाहिजे. आचरणात मुद्दा लक्षात येतोय. आता मी माळकरीच आहे, तसं काय अडचण, हे 4 माळा आहेत. पण असं नाही, माणसं म्हणतात नाही रे माळ घालायला पाहिजे. नाही, घालायलाच पाहिजे. मी आग्रही त्याबद्दल, मी आग्रही आहे, घातली पाहिजे, ठीक आहे. पण असं नाही समजायचं का माळा ज्यांच्या काळात नाही ते वाईट वागतात, असं समजण्याचं काय कारण? आणि माळ ज्यांच्या काळात तो चांगलाच आहे असंही समजण्याचं कारण? प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत. माळ गळ्यामध्ये आहे याचा अर्थ तो धार्मिक असल्याचं ते एक चिन्ह आहे. त्याच्या कपाळाला गंध आहे, त्याच्या गळ्यात माळ आहे, तो धार्मिक आहे असं आपण म्हणतो. पण म्हणून आतून धार्मिक आहे का? आचरणातून धार्मिकता डोकावते का? बघा ना तुम्ही, पंढरपूरची वारी करतो पण विचार मनामध्ये द्वेष आहे. काय वारीला अर्थ आहे? शेवटी वारी मनातून झाली पाहिजे. तनाबरोबर मनही हवं, मनाबरोबर तनही हवं. वारी फक्त शरीरानं होत नसते, तिथं मनही हवं है ना. मनापासून होती ती वारी. आणि म्हणून लक्षात घ्या, आमचे संभ्रम जे आहेत, नाही तू माळकरी माणूस आहे, चांगला आहे, असं नाही, असं काय नाही. माळ नाही तरी चांगली वागणारी माणसं नाहीत का? बघा बरं, गळ्यात माळ नाही पण चांगलं वागतो. आणि माळ असू नये वाईट वागणारी माणसं नाहीत का? आहेत ना. मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, पण आहेत. असं काही नाही, ते मर्यादा किंवा प्रमाण ठरवून देऊ नका की असं असेल तर असं, माळ असेल तर चांगलाच, हे प्रमाण नाहीये. मुद्दा कळतोय? धार्मिकता, मला काय सांगायचंय, धार्मिकता ही आचरणातून डोकवायला हवी, प्रगट व्हायला हवी. आचरणातून. माझं आचरण तसं आहे का? मी जर चांगला वागतोय, हे बा मी मंदिरामध्ये जातोय, परमेश्वराचं दर्शन घेतोय, ठीक आहे, माझ्या मनामध्ये सात्विक भाव आहे, माझे विचार चांगले आहेत, माझं आचरण चांगलं आहे, माझं कर्म चांगलं आहे, मी कोणाबद्दल द्वेष प्रगट करत नाही, मी मानवतेला धरून वागतो, तर मला माळेची आवश्यकता आहे का? प्रश्न आहे हा तुमच्या माझ्यासाठी. बरं, मी कोणाचा तरी द्वेष करतो, वाईट वागतो, वाईट विचार करतो, वाईट कर्म करतो, पण माझ्या गळ्यात माळ आहे,
मग आता काय अर्थ काय माळेला? बघा, हे दोन्ही प्रकारची माणसं समाजामध्ये, दोन्ही प्रकारच्या तुम्ही आम्ही अनुभवी आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या, धर्म जोपर्यंत आम्हाला व्यापकतेने समजत नाही ना, तोपर्यंत ही गोंधळ होतच राहणार. लक्षात घ्या, मी माणूस आहे एवढं फक्त लक्षात ठेवा, बस. बाकी काही अहो, जर आम्ही माणसाशी माणसासारखं वागू शकत नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. जर मी माणसाशी माणसासारखं वागू शकत नाही, माणूस म्हणून माणूस जन्माला आलोय आणि मी माणसाशी माणसासारखं, बाकीच्या गोष्टी लांबच राहिल्या. दुपारच्या 2 वाजता रस्ता तापलेला आहे, सूर्य तापलेला आहे, आग ओकतोय सूर्य, 42 डिग्री तापमान आहे. डांबरी रस्ता तापलाय, दुपारचे 2 वाजलेत आणि एका तरुण पोराच्या मांडीवरून ट्रकचं चाक गेलं. मांडीपासून पाय तुटून बाजूला पडला. रक्ताचा लोटच्या लोट वाहतय रस्त्यावर रक्त. इतका तो पोरगा हवेमध्ये वर उचलून आपटतोय स्वतःच, इतक्या वेदना त्याला होत आहेत. पाणी मागतोय. माणसं नाहीत असं नाही, घोळका करून उभी आहेत, पण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि शूटिंग करतायत. बाटलीतून पाणी घेऊन द्यायला कोणी तयार नाही. मग तुम्ही याला मानवता म्हणाल का? शूटिंग करणं फार महत्वाचं आहे ना. कशावर तर म्हणाले, फेसबुकवर टाकायला, रील टाकायला. शुष्क झालीत माणसं, शुष्क कोरडी झालीत. मानवतेचा ओलावा, आपुलकी, प्रेम या गोष्टीच माणसांमधल्या संपत चालल्यात. दुष्काळ पडला या गोष्टींचा. परमार्थ दाखवायलाच आहे, भावशून्यता. पण तोची दुष्काळ तयाला, त्याचा भुकेला आहे तो, पण त्याचाच आज दुष्काळ आहे. बाकी सगळं आहे पण भाव नाही. माळ आहे पण भाव नाही, गंध आहे पण भाव नाही, वारी आहे पण भाव नाही, कीर्तन प्रवचन करतोय पण भाव नाही, रोज ज्ञानेश्वरी वाचतोय पण भाव नाही. उपयोग काय? भाव धरून वाची ज्ञानेश्वरी, मग कृपा करी हरी तयावरी. नुसतं वाचणं महत्वाचं नाही, भाव महत्वाचा आहे. या गोष्टी संपल्यात हो समाजामध्ये. भाव नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही. खेड्यापाड्यांमध्ये पूर्वीचा एक 50, 55, 60 वर्षापूर्वीचा काळ आठवा. एखाद्या घरात जर एखादा मृत्यू झाला ना, सारं गाव यायचं तिथं, सारं गाव. जो तो आपापल्या परीनं सहकार्य करायचा, मदत करायचा, सगळं गाव. ती इरजूक करायची बघा. आता मला फार काही ती संकल्पना माहित नाही, हे जुनी माणसं आहेत त्यांना माहित असेल. सगळ्यांनी मिळून त्याचं नांगरून द्यायचं, त्याची पेरण्या करून द्यायच्या, मग त्यानं यांच्याकडे यायचं. एकमेकांना सहाय्य करायची माणसं, मदत करायची माणसं. ती भूमिका आता राहिली नाही महाराज. माणसं स्वार्थी होत चालली. मग कुठंतरी काय होतंय की याचाच अर्थ काय? समाजातून प्रेम, आपुलकी या गोष्टीत जर बाजूला होत चालल्या तर धर्म कसला राहतोय? आणि सांगू का, जेव्हा समाजातून धर्म ही संकल्पना बाजूला होते ना, तेव्हा समाजात विकृती निर्माण होतात आणि दुष्कर्म घडायला सुरुवात होते. सूत्र आहे ते. समाजात जेव्हा धर्म नांदतो ना, धर्म असेल तर सुजलाम सुफलामता, धर्म असेल तर त्या ठिकाणी सुख आणि समृद्धी आहे. धर्मच नाही तर त्या ठिकाणी सुजलाम सुफलामता येऊ शकत नाही. आणि आजकाल जे चाललंय समाजामध्ये, याला एकच कारण आहे, माणसं धर्म विसरली. म्हणजे काय विसरली हो? त्यांची कर्तव्य विसरत चालली माणसं. त्यांचा मूळ जो धर्म आहे, माणूस धर्म, हा माणूस धर्म माणसं विसरत चालली. नाही राहिले कुणाला कोणाची फिकीर. जाऊ द्या म्हणाले, आपल्याला काय घेणं. या भूमिकेतून माणसं जगायला लागली. आणि जेव्हा समाजातून धर्म दुरावतो, आपोआप विकृती निर्माण होतात आणि विकृतीतून मग दुष्कर्म घडायला सुरुवात होते. पेपरला तुम्ही आम्ही रोज वाचतोय, सांगायची आवश्यकता नाही. बघतोय तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या आजूबाजूला काय घडतंय, कशा घटना घडतायत. म्हणून लक्षात ठेवा, धर्म ही संकल्पना फार व्यापक आहे. व्यापकतेनं ती समजून घ्या, उदात्त आणि व्यापक बुद्धीने समजून घ्या. कुंठित बुद्धीने धर्म समजणार नाही. बुद्धीच्या किंवा विचारांना मर्यादा घालून धर्म आकलन होणार नाही. धर्माचं आकलन हे व्यापक बुद्धीनं होतं आणि व्यापक बुद्धी असेल तरच धर्म समजेल.
कुंठित बुद्धीने नाही कळणार तो. लक्षात घ्या, व्यापकता हवी बुद्धीमध्ये. ज्ञानोबराया महाराष्ट्रातले, अलंकपुरीला संजीवन समाधी आहे म्हणून ज्ञानोबरायाने केवळ महाराष्ट्रापुरता विचार नाही केला, महाराष्ट्र भूमीपुरता विचार नाही केला. ज्ञानोबरायांचं विचार जर तुम्ही वाचलेत, माहित असतील तुम्हाला, ज्ञानोबराय काय म्हणतायत, हे विश्वची माझे घर. असं नाही म्हणाले की हे महाराष्ट्र फक्त माझं घर आहे, हे विश्वची माझे घर. काय म्हणतात ज्ञानोबा, अवघाची संसार सुखाचा करीन. असं नाही की अवघीची आळंदी किंवा अवघीची महाराष्ट्र, अवघाची पुणे, असं नाहीये. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. ही व्यापकता परमार्थाची आहे, ही व्यापकता धर्माची आहे, ही व्यापकता संतांची. ती व्यापकता जोपर्यंत आमच्या ठिकाणी येत नाही ना, तोपर्यंत आम्हाला धर्म ही संकल्पना नाही कळणार माय बापू. तोपर्यंत आम्ही पारमार्थिक धार्मिक ठरत नाही. जोपर्यंत आमची बुद्धी कुंठित आहे, मर्यादित आहे, तोपर्यंत धार्मिक आहोत हा शब्द लागू पडत नाही. धार्मिक हा व्यापक असतो. लक्षात घ्या, त्याच्या ठिकाणी कुणाचा द्वेष नाही, कुणाचा मत्सर नाही, सगळ्यांना समान लेखतो तो धार्मिक. खरंय ना? का कुणाचा द्वेष? आमच्या संतांनी कुणाचा द्वेष केला? कुणाचाच नाही केला. रामेश्वरांनाही तुकोबांनी छातीशी धरलंच केली आणि विसोबांवरही ज्ञानोबांनी कृपा केलीच केली. जरी दुष्टबुद्धीनं वागले असते तरी त्यांचा द्वेष या संतांनी नाही केला, त्यांच्यावर उलट कृपा केली, त्यांनाही मोक्षाचा अधिकारी बनवलं. ही व्यापकता, व्यापक बुद्धीने येणारे विचार आहेत. आणि व्यापकता जेव्हा तुमच्या माझ्यामध्ये डोकावेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही पारमार्थिक चालू, खऱ्या अर्थानं आम्ही धार्मिक ठरू. खऱ्या अर्थाने ही व्यापकता येणं गरजेचं आहे. द्वेष आणि मत्सर हा परमार्थाचा भागच नाही, नाहीच. परमार्थ द्वेष नाही शिकवत, परमार्थ तिरस्कार नाही शिकवत, परमार्थ कुणाचा अवघेर नाही शिकवत. काय शिकवण ज्ञानोबांची आणि तुकोबांची आणि सर्वच संतांची आणि आमच्या ग्रंथांची काय शिकवण आहे? समभाव शिकवला संतांनी. 750 वर्षापूर्वी जेव्हा सामाजिक विषमता आणि जातीभेद अगदी टोकाला पोहोचला होता, त्या 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये समानता प्रस्थापित करणारा वारकरी धर्म आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबांनी निर्माण केला. समानता प्रस्थापित करणारा, सगळ्या जाती धर्माची माणसं एकाच पताकेखाली आणण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं, ज्ञानोबांनी केलं, तुकोबांनी केलं, यच्चायावत संतांनी केलं. लक्षात घ्या, समभाव शिकवतो परमार्थ. अवैर, द्वेष, तिरस्कार, भेद, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, विष्णुमय जग शिकवतो आमचा परमार्थ. भेद अभेद बाजूला सारून सर्वांना समान लेखतो. रेड्याला हे वेद बोलायला लावले ज्ञानोबांनी, भूमिका समानतेची. अरे रेड्यानं ओळखलं तर तोही परमार्थ करू शकतो आणि रेड्यालाही परमार्थ करण्याचा आणि मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे हे संतांनी दाखवून दिलं. रेडा असला म्हणून काय झालं, त्यालाही वेद बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यालाही मोक्ष प्राप्तीचा अधिकार आहे. आळ्याला जाऊन कुणाचं दर्शन घेतो? रेडा म्हणून बघाल तर आमची बुद्धी अजून रेड्यासारखीच आहे. मुद्दा कळून समजून घ्या परमार्थ म्हणजे काय. तो रेडा नाही, तो मोक्षाचा अधिकारी झालेला महान संतांची अनुभूती, अनुभव आणि संत कृपा झालेली महान विभूती आहे. ही व्यापकता पाहिजे आमच्याकडे, तर खऱ्या अर्थानं आम्ही पारमार्थिक ठरतो, तर खऱ्या अर्थानं आम्ही धार्मिक ठरतो. लक्षात घ्या, परमार्थ हा गाजाबाजा करण्याची गोष्ट नाही, मिरवण्याची गोष्ट नाही का. तो आतून पाहिजे, इथं पाहिजे, तो इथं असला पाहिजे. अरे प्रदर्शन, गाजाबाजा, दिखाऊपणा या गोष्टी नाहीत धर्मामध्ये आणि परमार्थात येत, त्याच्यासाठी नाहीच आहे ते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नीट बारकाईने जर आम्ही अभ्यासलं तर गीतेमध्ये जो धर्म सांगितला, अर्जुनाला सांगतायत अर्जुना धर्माचं पालन कर, म्हणजे क्षात्र धर्माचं पालन कर. ठीक आहे, आपली कर्तव्य हाच आपला धर्म आहे. माणूस म्हणून जे आपली कर्तव्य आपल्या समोर आहेत ना त्याचं पालन करत चला, तोच तुमचा माझा सर्वांचा धर्म आहे.
कर्तव्यांपासून कधी विन्मुख होऊ नका. कोणत्याही भूमिकेत असू द्या आणि कोणत्याही परिस्थितीत असू द्या, कर्तव्य ओळखा, जाणा आणि त्या पद्धतीने आपली भूमिका ठरवा. साजेशी असेल, बाजूने असेल तर धार्मिक, विरोधात असेल तर अधार्मिक. साधी गोष्ट. मग आता असा जर आमचा धर्म असेल किंवा अशा पद्धतीने जर आमची धर्म ही संकल्पना क्लिअर होत असेल तर आता या ठिकाणी असं सांगितलंय सर्व धर्मांपरित्यज्य. आता भगवंत म्हणतात एक काम करा, सगळ्या धर्मांचा त्याग कर. शब्द काय आलाय? धर्माचा त्याग कर नाही, सर्व धर्मांचा त्याग कर. अनेक वचन आहे. आता धर्म एकच असतो की अनेक असतात? एकच असतो असं आपण म्हणतो ना, एकच धर्म. पण एक सांगू का, शब्द इथं काय आलाय? सर्व धर्मांपरित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग कर अर्जुना. आता सर्व धर्मांचा म्हणजे आमचा एकच धर्म नाहीये, आमचे अनेक धर्म आहेत. कसे अनेक धर्म आहेत? भूमिकेनुसार आमचे धर्म आहेत. आमचा पिता धर्म आहे, आमचा पुत्र धर्म आहे, आमचा पती धर्म आहे ना धर्म. हे सगळे धर्मच आहेत ना. मग या सगळ्या धर्मांचा त्याग कर असं सांगितलं. म्हणजे काय? आता पुत्र धर्माचा त्याग करायचा म्हणजे आई वडील सोडून द्यायचे. आम्ही फार शब्दशः जातो. एक सांगू का तुम्हाला, कर्माचा त्याग कर कधी होतच नाही. कर्म हाच जर धर्म असेल, तुमची माझी कर्तव्य कर्म हाच जर धर्म असेल गीतेनुसार, तर कर्मत्याग संभवत नाही. कर्मत्याग संभवत नाही. मग हा शब्द या ठिकाणी आलाय कसा? सर्व धर्मांपरित्यज्य. कर्मत्याग जर होत नाही आणि धर्मत्यागही होऊ शकत नाही. मी सुरुवातीला प्रवचनाचं सांगितलं, धर्माचा त्याग म्हणजे विनाशाची सुरुवात. बरोबर? धर्माचा त्याग जर करत असाल तर समजायचं आमचा विनाश सुरू झाला. आमच्याकडून धर्माचं आचरण होत असेल तर समजायचं आम्ही विनाशाकडे वाटचाल करतोय. असं जर असेल तर आता इथं धर्माचा त्याग करायला सांगताय. एक लक्षात घ्या, कधीच होत नाही. धर्माचा त्यागही नाही, कर्माचा त्याग नाही. कर्मत्याग संभवत नाही जोपर्यंत आम्ही देहाच्या आश्रयाला आहोत. जोपर्यंत आम्ही देहाच्या आश्रयाला आहोत तोपर्यंत कर्मत्याग नाही, धर्मत्याग नाही. मग त्याग कसा होईल? भगवंत म्हणतायत, त्याच्यासाठी एक श्लोक आधार देतो तुम्हाला. भगवंत म्हणतायत की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचित. श्लोक तुम्ही ऐकला असेल, प्रसिद्ध आहे. आणि हा गीतेचं सार पण म्हटलं तर हरकत नाही. भगवंत काय म्हणतायत? कर्म करणे एवढाच तुझा अधिकार आहे, फलाची अपेक्षा करू नकोस. जिथं फलाचा त्याग झाला ना तिथं कर्मत्याग झाला. कर्माच्या आधी आणि कर्माच्या शेवटी जेव्हा तुम्ही भगवंत लावाल ना तेव्हा ती जबाबदारी देवाची. मी जे करतोय ते मी करत नाही, माझा परमेश्वर माझ्याकडून करून घेतोय. कर्माची सुरुवात. आणि जे काही घडलंय ते माझ्याकडून घडलं नाही, ती माझ्या परमेश्वराची इच्छा आहे. झालं. सुरुवात केली त्याच्याच साक्षीनं आणि शेवट झाला. मग जबाबदारी कुणाची? त्याची आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर सोपवता ना तेव्हा जबाबदारी घ्यायला तो तयार आहे. अनन्य चिंतयन्तो माय जनापुरी उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंतांनी वचन दिलं, योगक्षेम मी चालवेन, काळजी करू नकोस, तू फक्त आणि फक्त मला शरण ये. हेच सांगितलंय तिथं. कर्माचा त्याग, धर्मांचा त्याग केव्हा होईल? मामेकम शरणं व्रज असा शब्द आहे पुढचा. म्हणून एक लक्षात घ्या, मामेकम शरणं व्रज, मग सर्व धर्म परित्यज्य. असं उलट करा. जेव्हा तुम्ही मला शरण याल तेव्हा आपोआप सर्व धर्मांचा त्याग होईल. बस सोपवा माझ्यावर. संतांनी काय केलं? वाहुवा संसार देवाबाई. संतांनी सगळं अर्पित केलं, समर्पित केलं, स्वतःही समर्पित झाले. काया वाचा मन बुद्धी सर्वांनी देवाचेच झाले आणि म्हणून शिल्लक काहीच राहिलं नाही. एखाद्या संपवतो एक लास्ट, फक्त मला 2 मिनिटं द्या, एवढा सिद्धांत क्लिअर करू. जेव्हा जबाबदारी घेतो ना आपण तेव्हा परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मी केलं असं म्हटलं की मग भोगावं कुणाला लागणार? मी नेहमी उदाहरण देतो. एक बाबा इथं मनमाड स्टेशनवर रेल्वेमध्ये बसले आणि त्यांना वर्ध्याला जायचं होतं. सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये बसले आणि निघाले.
पुढं भुसावळ स्टेशनला गेल्यानंतर एक 20-25 कॉलेजची तरुण पोरं एक भली मोठी पेटी घेऊन त्या डब्यामध्ये आले. बाबाच्या डब्यात बसले होते तिथे आणि त्या पेटीच्या अवती उभे राहिले. मोठी ट्रंक होती, पत्र्याची मोठी पेटी. बाबांनी बघितलं ते मुलं आलेत पेटी घेऊन. रेल्वे सुरूच राहिली. पुढच्या स्टेशनवरती मुलं उतरून गेली. पेटी काही उतरवली नाही, डब्यातच राहिली. मुलं उतरून गेली, रेल्वे निघाली, पण मुलं काही पुन्हा डब्यात आली नाही. बाबा बघतायत पेटी जागेवरच आहे. आणि मग रेल्वे, बाबांना वाटलं मुलं कदाचित काहीतरी घेण्यासाठी उतरले असतील आणि घाई गडबडीत दुसऱ्या डब्यात चढले असतील, येतील पुढच्या स्टेशनवर, म्हणून बाबा काही बसूनच राहिले त्यांच्या जागेवर. आणि रेल्वे पुन्हा सुरूच राहिली. 2-4 स्टेशन गेल्यानंतर मुलं काही आलीच नाही. आता बाबांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. एवढी मोठी पेटी आहे, काय असेल तिच्यात? एवढं जर सोन्याची बिस्किटं असतील, 7 पिढ्या बसून खातील. बाबांचे विचारचक्र, किंवा याच्यात जर दागिने असतील वगैरे वगैरे, बाबांचा विचार. आणि आता बाबांनी ठरवलं, आता जर मालकच नाही पेटीचा, तर पेटीला आपलं म्हणायला हरकत. बाबा सीटवरून उठले, पेटीवर जाऊन बसले. बस वर्धा आल्यानंतर आता ती पेटी थोडीशी जड होती म्हणून कुणाला तरी बोलवलं. म्हणाले बाबा उचलून दे. हात लावला, उचलून घेतली डोक्यावर पेटी. डब्यातून बाहेर पडले. 10 पावलं चालून गेल्यानंतर एका हवालदारानं हटकलं. म्हणाले बाबा थांबा, काय डोक्यावर? म्हणाले पेटी कुणाची आहे? अरे माझी आहे. बघा बरं का, पेटी माझी आहे, उतरा म्हणाले खाली. म्हणाले का? काय नाही म्हणाले, मागे मनमाड स्टेशनवर खून झालाय आणि त्या प्रेताची तुकडी याच रेल्वेने येतात असं आधी सूचना मिळाली. आम्ही एकही प्रवासी सोडत नाही, सगळ्यांची झडती घेतो. बाबा तुमची झडती घ्यायची. अहो म्हणाले म्हातारा माणूस आहे, काय असणार आहे माझ्याकडे? अहो म्हणे आम्ही कुठं काय म्हणतोय? म्हणाले पण आमचं काम आम्हाला करू द्या, पेटी खाली घ्या. आम्ही सांगतो ना काय नाहीये त्याच्यात. म्हणाले काही नसू द्या पण बघू द्या. मग धरा हात लावा म्हणाले. लावला हात. हवालदारानं पेटी खाली घेतली. बाबा पेटीला मोठं कुलूप आहे, चावी द्या. आता पेटी जर बाबांची नाहीच आहे तर चावी कुठून असणार? त्याने उगा आपला हात चाचपली, इकडे खिशा बिशाला लावून पाहिले. म्हणाले साहेब चावी विसरलो वाटतं घरी. काय हरकत नाही म्हणाले, कुलूप तोडू. अहो म्हणाले साहेब कशाला कुलूप तोडता? अहो मी सांगतो ना, कपडे लत्ते दुसरं काय नाही होत त्याच्यात, मी सांगतो. अहो म्हणाले आम्ही कुठं म्हणतोय काय आहे, पण आमचं खातं संशय. कुलूप तुटो पण संशय मिटो. अजिबात तुम्ही आडेवेडे घेऊ नका. कुलूप तोडूया, बघूया उचकून काय असेल, आम्हाला आमचाच संशय मिटेल की नाही. म्हणजे तोडा मग आता काय. ते हवालदार साहेब गेले, भोला मोठा दगड आणला, कुलपावर घातला, 2-4 वेळा कुलूप तोडलं आणि अशी कडी उघडली, उचकलं वरचं झाकण. हवालदारांना घाम फुटलाच. पण बाबांना उत्सुकता होती. त्यांनी तरी कुठं पाहिलं होतं आज काय, त्यांना उत्सुकता होती. ते डोकवतच होते. त्यांनी पाहिल्यानंतर बाबांना तर दुप्पट घाम आला, कारण पेटी उघडल्यानंतर आत प्रेताची तुकडे होते. आता हवालदारांवर बघितलं आणि बाबांना विचारलं, बाबा पेटी कुणाची? आता म्हणतील का बाबा माझी? महाराज बाबांना हे प्रेताचे तुकडे आलेच कसे? तुम्ही आधीच कबूल केले. काय पेटी कुणाची आहे? माझी. आता हे तुकडे आले कुठून? काय झालं, कसं झालं? बाबाला कशाचंच उत्तर दिलं नाही, देता आलं नाही. बाबांना बेड्या घातल्या, त्यांच्यावर केस झाली आणि बाबांना 20 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा झाली. किती वर्ष? 20 वर्ष. काय दोष होता बाबांचा? काहीच नाही. एकच गोष्ट फक्त बाबांची चुकली. हा, पेटी माझी म्हणाले. म्हणजे त्यांची नसताना सुद्धा माझी म्हणाले. मग आता पेटी त्यांची नव्हती तरी ते पेटीला माझं म्हणाले, तर त्यांना 20 वर्षाची जन्मठेप झाली. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या मालकीचं काहीच नाही तरी आपण माझं माझं म्हणतो. किती जन्मांची जन्मठेप तुम्हा आम्हाला वाटली? करा ना, विचार करा ना. आपलं काहीच नाही, आपण जबाबदारी घेत राहतो. बघतो माझं 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 म्हणून भोगावं लागतं, म्हणून जन्माला यावं लागतं, मारावं लागतं. हे पुनरपी जननम पुनरपी मरण. त्याच्यामुळं जबाबदारीच आपण आपल्याकडे घेतली. मी करतो, माझं आहे, मी मिळवलं. मग तुम्ही केलंय ना, तुमचं आहे ना, मग भोगा. भगवंत म्हणतात तसं करू नका. करा, अर्पण करा, शरण या. मामेकम शरणम व्रज अंतमा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अरे मला शरण या, तुमच्या सगळ्या पापांचा नायनाट करेल आणि मोक्षाचा अधिकारी बनवीन, तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. असा सुंदर श्लोक या ठिकाणी भगवंतांनी मांडला. बरंच काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेची मर्यादा आहे, थांबा असा निर्देश झालाय.